गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राहुरीतून श्री साईबाबाच्या दर्शनासाठी पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात दिनांक 28 जुलै रोजी सकाळी शिर्डीकडे रवाना झाला। शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 वर्षापासून अविरत सुरू असलेल्या या पालखी सोहळ्यात यंदाही शेकडो साई भक्त सहभागी झाले। राहुरी येथे दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी श्री साईबाबांचा अभिषेक, पूजन आणि विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि साईरामाच्या जयघोषात पालखी शिर्डीकडे रवाना झाली। शेकडो भाविकांनी साईनामाचा गजर करत भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग नोंदवला। यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांनी सांगितले की साईबाबांच्या कृपेने गेल्या 14 वर्षापासून हा पालखी सोहळा अखंड सुरू असून भविष्यातही ही परंपरा अविरत सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जनसेवेची संधी मिळणे हेच आपले भाग्य असल्याचेही त्यांनी म्हटले। यावेळी राजेंद्र गुंजाळ, मुन्ना तनपुरे, विजय गुप्ता, डॉक्टर स्वप्नील माने, अमृत उदावंत यांच्यासह अनेक जणांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान रावसाहेब खेवरे यांनी राहुरी शिर्डी मार्गाच्या दुरावस्थेकडेही शासनाचे लक्ष वेधले। हा रस्ता तातडीने दुरुस्त करून संबंधित ठेकेदाराने काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली। या प्रसंगी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, रवींद्र मोरे, ओंकार खेवरे, सूरज पोटे, राहुल नालकर, शंतनू गुंजाळ, विजय शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। गुरुपौर्णिमेनिमित्त निघालेल्या या पालखी सोहळ्यामुळे राहुरी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अनुभव म्हणजे इतका आनंदाचा आहे की 14 वर्ष ह्या पालखीला आज पूर्ण होते, परंतु आज तागेत ह्या पालखीला कधी कुठलं गालबोट लागलं नाही। बाबाच्या कृपेने, आशीर्वादाने एवढी सुखरूप जाते, सुखरूप येते। आमच्या पालखीचं खास वैशिष्ट्य असं आहे की 2000च्या आसपास संख्या होती, पण त्यातले जवळजवळ 90% ही महिलांची संख्या असते आणि 10% पुरुषांची। आणि मोठ्या प्रमाणावर महिला असल्यामुळं आम्ही काय मुक्काम कुठं करत नाही, रात्रभर ही पालखी चालूच ठेवतो, रात्रभर चालू ठेवतो आणि पहाटे जाऊन रात्याला आम्ही आंघोळ पांघोळ करून सकाळी 7 वाजता पुन्हा निघतो आणि बाबाच्या मंदिराकडे जातो। या पालखीला अनेक अन्नदाते, चहा पाणी करणारे लोक आहे, पालखीची ठेप ठेवणारे लोक आहे। बाबाच्या आशीर्वादाने कुठलीच गोष्ट कमी नाही, कारण हा 14 वर्षाचा अनुभव आहे। आम्ही 5-6 लोक मिळून 14 वर्षापूर्वी एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून या पालखीला सुरुवात केली। ही सुरुवात करीत असताना आमचे मित्र राजू शेठ गुंजाळ यांचा मोठा सिंहाचा वाटा या पालखीसाठी असतो, कारण बरंच काही प्रमाणावर नियोजन ते करतात। आता आमच्या बरोबर डॉक्टर माने सदस्य आहे, मुन्ना शेठ तनपुरे, विजय शेठ मुक्ता आहे, अमृत उदावंत आहे, असे 5-6 लोकांच्या माध्यमातून ही पालखी चालू असती। ओम साईराम, ओम साईराम ग्रुप राहुरी वर्ष 14वे। आज ही पालखीचं आयोजन नियोजन आमचे स्नेही मित्र विजय शेठ मुत्था, राजूभाऊ गुंजाळ, डॉक्टर माने, त्यानंतर आमचे स्नेही राजूभाऊ गुंजाळ, त्याच्यानंतर रावसाहेब नाना खेवरे आणि मुन्ना शेठ तनपुरे यांच्या पुढाकारानं ही 14 वर्ष अखंड सेवा या यात्रेच्या माध्यमातून घडत आहे। मी साईरामांना विनंती करेल की यापुढे ही अखंड अशी सेवा यांच्या हातून घडो आणि आमच्या सर्वच ग्रुपच्या वतीनं यांना खूप खूप शुभेच्छा। ओम साईराम।